नमस्कार, मी सौरभ कोरटकर. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राज्यात सध्या आरक्षणाच्या मागण्यांनी जोर धरलाय. मराठा समाज ओबीसी नंतर आता बंजारा समाज रस्त्यावर उतरलाय. त्यांची मागणी सुद्धा महत्त्वाची आहे, मात्र ती मागणी राज्य सरकारला पूर्ण करता येईल का? केंद्र सरकार त्यासाठी मदत करेल का? केंद्रीय अनुसूचित जमाती आयोग त्यासाठी मान्यता देईल का? असे अनेक प्रश्न महत्त्वाचे ठरतात. बंजारा समाजाची नेमकी मागणी काय, त्यामागची कारणं काय, या सगळ्यावर आजच्या लक्षवेधीमध्ये आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. मात्र त्याआधी पाहूयात आमचा हा विशेष रिपोर्ट. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हैदराबाद गॅझेटियरचा आधार घेतला. मुंबईच्या आंदोलनामुळे सरकारनं GR काढला आणि मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू केलं. मागणी मान्य झाल्यावर मनोज जरांगे आंतरवालीमध्ये परतले खरे, मात्र त्यांच्या मागणीचा आधार अन्य समाज देखील घेऊ लागलेत. बंजारा समाजानं आज राज्यातील अनेक शहरांमध्ये मोठमोठे मोर्चे काढले. बीड, जालना, नांदेड आणि लातूरमध्ये बंजारा समाज रस्त्यावर उतरला. बंजारा समाज आजच्या घडीला विमुक्त जमाती प्रवर्गामध्ये मोडतोय. आम्हाला ST प्रवर्गात टाकून तिथून आरक्षण द्या, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. काळकुटे साहेब, आम्ही सुद्धा STच आहे तिकडं. माझ्या कर्नाटकमध्ये, राजस्थानमध्ये आणि इतर अनेक राज्यांमध्ये या गोरमाटी समाजाला STचं आरक्षण असेल तर महाराष्ट्र सरकार सुद्धा या बाबतीत विचार करेल. आणि हा विचार करायला मी या ठिकाणी नक्कीच आपल्या सर्वांच्या सोबत आहे. बीडच्या मोर्चात तर खुद्द धनंजय मुंडे सहभागी झाले होते. मराठा आंदोलक गंगाधर काळकुटे यांनी देखील बंजारा समाजाच्या मागणीला पाठिंबा दिलाय. आदिवासी समाजानं मात्र त्यांच्या ST आरक्षणात बंजारा समाजाला वाटेकरी करण्याला ठाम विरोध केलाय. मोठ्या प्रमाणात विदर्भाच्या 11 जिल्ह्यामध्ये आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे. जवळपास महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात ओरिजिनल आदिवासी समाज राहतो आहे. आणि त्याच्यामुळे कोणी काहीही सांगितलं, कितीही सांगितलं तरी बंजारा समाजाला आणि इतर समाजाला आदिवासीमध्ये सामावून घेतले जाणार नाही. तर दुसरीकडे शरद पवारांनी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा आरोप राज्य सरकारवर केला आहे. आज महाराष्ट्रामध्ये त्या समाजाची मागणी बंजारा समाजातून यांच्यामधून सुरू झालेली. आणि दुसऱ्या बाजूला आदिवासी समाजात त्यांचं शिक्षण मला मिळते आणि त्यांची भूमिका काही झालं तर चालेल, पण आदिवासीच्या कोट्यात हात घालू नका. याचा अर्थ राज्य सरकार निर्णय असे घेतात की त्यांनी कर्तृत्ववादी समाजामध्ये विभागणी होईल. आणि नेमकी ते स्थिती आज या ठिकाणी दिसते. एका समाजाला हैदराबाद गॅझेट लागू केलं तर अन्य समाजांनाही करा, अशी मागणी आता अनेक समाज करू लागलेत. बंजारा समाजाला STतून आरक्षण द्यायचं ठरवलं तर केंद्र सरकार आणि केंद्रीय अनुसूचित जमाती आयोगाची देखील साथ लागणार आहे. त्यामुळे यातून राज्य सरकार कसा मार्ग काढतंय ते पाहावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई. तर बंजारा समाजाच्या याच आरक्षणाच्या मागणीबद्दल आज आपल्याला चर्चा करायची आहे. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत बंजारा समाजाचे अभ्यासक याडीकार पंजाबराव चव्हाण आहेत. त्याचबरोबर आरक्षण अभ्यासक ॲडव्होकेट संजय काळभांडे आहेत. त्याचबरोबर बंजारा ब्रिगेडचे अध्यक्ष रविकांत राठोड आहेत. भाजपचे प्रवक्ते गणेश खणकड आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते ॲडव्होकेट अमोल मातेले सुद्धा आपल्यासोबत आहेत. आणि ओबीसी नेते हरिभाऊ राठोड सुद्धा थोड्या वेळात या चर्चेमध्ये सहभागी होतील. आणि आदिवासी नेते पद्माकर वळवी सुद्धा आहेत. तर बंजारा समाजाची भूमिका, मागणी आपल्याला जाणून घ्यायची आहे. पण त्याआधी आपण सुरुवात करणार आहोत ॲडव्होकेट संजय काळभांडे यांच्यापासून. संजय काळभांडेजी, तुम्ही आरक्षणाचे अभ्यासक आहात. केवळ एखादा गॅझेटच्या आधारे तिथे आम्हाला हा दर्जा आहे, या आधारे आरक्षणाची मागणी किंवा प्रवर्ग बदलण्याची मागणी ही करता येते का? आणि केली तर ती वैध आहे का? मुळात आरक्षणाची मागणी करत असताना
जे आपल्याला घटनेच्या कलम 14 ते 16 मध्ये आरक्षण कोणाला द्यावं या बाबतीतल्या काही तरतुदी आहेत आणि त्या तरतुदीमध्ये सेक्शन 14 आर्टिकल 14 सबसेक्शन 3 मध्ये स्पेसिफिक सांगितलेलं आहे की त्यांना रिप्रेझेंटेशन मिळालं नाही आणि जे सोशली बॅकवर्ड आहेत त्यांना आरक्षण दिलं पाहिजे असा त्याच्यामधला सरळ उल्लेख आहे. पण आपण आरक्षण देत असताना कोणत्या पातळ्या तपासतो तर मुळात त्या समाजाची ऐतिहासिक पार्श्वभूमी तपासतो, सामाजिक भेदभाव तपासतो, प्रतिनिधित्वाची कमतरता तपासतो आणि संविधानातले त्याच्यातले जे कायदे त्या तपासतो. आणि हे सगळं तपासत असताना इंदर साहनी वर्सेस युनियन ऑफ इंडिया जी केस आहे त्या केसमध्ये जी 50% शिलिंग घालून दिलेली आहे त्याला घटनात्मक त्याला कुठं भेद होऊ नये ह्या सुद्धा गोष्टीची काळजी घेतली जाते. आता बंजारा समाजाच्या बाबतीत आज महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात आंदोलनं झाली. आता बंजारा समाजाचं हे आंदोलन पुढे येण्याचं कारण काय आहे तर 2005 पासून ही मागणी सुरू आहे. संत रामराव बाबांनी अनेक वेळेस याबद्दल उपोषणं केली परंतु प्रामुख्याने आपण जर बघितलं तर हैदराबाद गॅझेट ज्या वेळेस लागू झालं असा निर्णय शासनाने घेतला त्यानंतर या आरक्षणाच्या लढाईला मोठ्या प्रमाणात बळ मिळाल्यासारखं झालं आणि उभारणी झाली. तर मुळात हैदराबाद गॅझेट हे हैदराबाद संस्थान होतं आणि त्या संस्थानाच्या अंतर्गत असलेले जे काही विभाग होता त्यामधल्या वेगवेगळ्या जातीला कशा पद्धतीने हे दिलं त्याबद्दल त्याच्यामध्ये तरतुदी होती. त्यामध्ये प्रामुख्याने मराठा समाजाच्या बाबतीत आपण बघितलं तर काही कुणबीच्या नोंदी तिथं सापडतात. ठीक आहे. त्यासोबत वंजारी समाज असन, बंजारा समाज असन, धनगर समाज असन याबद्दलच्या आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा ज्यावेळेस त्या हैदराबाद संस्थांमधलं तेलंगणा आणि आंध्र प्रदेश राज्य आहे त्या राज्यामध्ये बंजारा समाज हा एसटी मध्ये दिसतो आणि तो समाज एसटी मध्ये असण्याचं कारण असं आहे की बंजारा समाज हा दऱ्या खोऱ्यात फिरणारा समाज आहे. तो आजही डोंगरात राहणारा समाज आहे. निश्चितपणाने 2-5% समाजामध्ये प्रगती झाली असेल परंतु आजही 90% लोक ही जिथं डोंगर आहे जिथं पडीक जमीन आहे तिथं राहतो आणि त्यामुळे शिक्षणाच्या बाबतीत त्यांचा प्रश्न निर्माण झालेला आहे. परंतु मला एकच सांगायचंय सौरभजी की हे सगळे प्रश्न का तयार झालेत तर आज आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये सगळ्या देशात अशांतता आहे आरक्षणाच्या बाबतीत. त्या आरक्षणाची गरज का वाटू राहिली कारण प्रचंड मोठ्या प्रमाणात बेरोजगारी झाली, लोकांच्या हाताला काम नाही आणि त्यामुळे लोकांना वाटतं की आरक्षण आपलं कुठेतरी कल्याण करेल. त्यामुळे आज धनगर समाज एसटीत आरक्षण मागतोय, बंजारा समाज आरक्षण मागतोय, वंजारी समाज सांगतोय आदिम जाती आहे आणि यामुळं मला माझी एक विनंती सरकारला की जे 7% आरक्षण आहे 7% ते एसटीचं आरक्षण आहे ते न पुरणारं आरक्षण आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणात आरक्षणात वाढ करून ज्या पद्धतीने इतर जातींना जर आरक्षणाच्या इतर राज्यात असेल तर या राज्यात सुद्धा त्याबाबतचा निर्णय सरकारने घ्यावा याबाबत आपण आणि हा असंतोष थांबावा असं मला या निमित्ताने वाटतं. ठीक आहे. मला पंजाबराव चव्हाण यांच्याकडे जायचं आहे. पंजाबराव चव्हाण, तुमचा बंजारा समाज याची संस्कृती, भाषा, परंपरा यांचा तुमचा अभ्यास आहे. बंजारा समाजाच्या सामाजिक स्थितीविषयी तुम्ही काय सांगाल आणि या सामाजिक स्थितीचा आरक्षणाची संबंध तो थोडा आम्हाला सांगा म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेला पण ते समजेल. सर जय शिवालाल, मी प्रथमतः आपल्या टीव्ही चॅनलचं अभिनंदन करतो की ही चांगली चर्चा आपण घडून आणलेली आहे. आता वकील साहेबांनी सांगितल्यानुसार आमचे परमपूज्य महान तपस्वी संत डॉक्टर रामराव बापू महाराज यांनी 2005 मध्ये जंतर मंतरवर उपोषण केलं होतं आणि त्यापूर्वीही ही मागणी आमची जवळजवळ एसटी आरक्षणाची मागणी 80 वर्षापासून आहे. मला एक या ठिकाणी नमूद करायचं आहे की हैदराबाद गॅझेट मध्ये जे निजाम स्टेट होतं त्यावेळेस म्हणजे भाषावार प्रांत रचनाच्या पूर्वी जे 16 जिल्हे होते ते 16 जिल्हे हे निजाम स्टेट मध्ये होते. जेव्हा भाषावार प्रांत रचना झाली त्यावेळेस 3 जिल्हे आंध्र प्रदेशामध्ये गेले, 5 जिल्हे महाराष्ट्रामध्ये आहेत आणि 8 जिल्हे कर्नाटक राज्यामध्ये गेले. तर आंध्र प्रदेशामध्ये गेलेले एसटी झाले आणि महाराष्ट्रामध्ये राहिलेले विजयंती आणि कर्नाटकामध्ये एसटी. सरजी मला एक सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये आता वकील साहेबांनी सांगितलं की अनुच्छेद भाग 3 आणि अनुच्छेद 15 मध्ये समानतेचा अधिकार दिलेला आहे आणि 15(4) मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये लिहिलेलं आहे की जी काही जमात आहे ती सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या जर मागास असेल तर त्याला विशेष संधी द्यायला पाहिजे. आपण सगळ्यांनी
संविधानाच्या माध्यमातून समानतेचा हक्क सगळ्यांनी स्वीकारलेला आहे. तर मला म्हणायचं आहे की आंध्र प्रदेशामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटकमध्ये राहणारा जो बंजारा समाज आहे, तर एक जात, एक भाषा, एक वेशभूषा, रहन सहन, रीतिरिवाज हे सर्व एक असताना, आम्ही सगळे असताना ही असमानता सरकारने का निर्माण केली, हा मोठा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट मी या ठिकाणी आपल्याला नमूद करू इच्छितो की जे केंद्र सरकारने जे निकष निर्माण केलेले आहे की आदिवासी कोणाला समजायचे, असा जे निकष आहे, त्या निकषामध्ये बंजारा समाज तंतोतंत ते पूर्ण 5ही निकष आम्ही पूर्ण करतो. पहिला निकष आहे आदिम जातीचे लक्षण, कारण आम्ही आदिम जातीचे लोक आहोत. दुसरं आहे विशिष्ट संस्कृती, आमची संस्कृती जगश्रेष्ठ आहे, एक वेगळी संस्कृती आहे आमची. आणि तिसरं आहे एकाकीपणा, आम्ही कोणत्याही गावामध्ये राहत नाही तर तांड्यामध्ये राहतो, म्हणजे गावाच्या बाहेर तांड्यामध्ये. त्यामुळे तिसरं ते सुद्धा निकष आम्ही पूर्ण करतो. चौथा आहे सामाजिक भौगोलिक क्षेत्र, हे सामाजिक भौगोलिक क्षेत्र जे आहे आमचं हे सगळं वेगळं आहे. आणि पाचवा तुम्ही जे मुद्दा मांडलेला आहे की आम्ही मागासलेपण आहे, गरिबी आहे. स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाल्यानंतरही आमचे 40-50% वर लोक आज ऊस कापायला जातात, ही मोठी दुर्दैवी आहे. या ठिकाणी जी शासन व्यवस्था आहे याने 75 वर्षापर्यंत संविधानाच्या माध्यमातून जे काही आम्हाला अधिकार मिळायला पाहिजे होते ते कोणतेच अधिकार मागच्या सरकारने किंवा या सरकारने आतापर्यंत दिलेले नाही. म्हणून मी जरांगे पाटील साहेबांना मी धन्यवाद देतो की त्यांनी हैदराबाद गॅजेट लागू केलं. आणि मला आता पाटील साहेब म्हणाले की समाज एकवटला, मी समाज एकवटला नाही, तर समाज आता पेटून उठलेला आहे. आज जर सरची तुम्ही जर जालन्याचं आणि बीडचं जर आंदोलन जर पाहिली तर जवळजवळ लाखाच्या वर आहे. अजून पण पंजाबराव, सगळ्याच बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा अशी मागणी जे करतायत त्या सगळ्यांना माझा एक प्रश्न आहे, एक ऑब्जेक्शन त्यामध्ये घेतलं जात आहे. हैदराबाद गॅझेटचा आधार घेऊन एक मांडणी केली जाते, पण 1909 मधला हैदराबादच्या औरंगाबाद डिव्हिजनचा जो एक अहवाल होता त्यातल्या पान नंबर 234 वर कास्ट अँड ऑक्युपेशन मध्ये लिहिलाय की अदर इम्पॉर्टंट ऍग्रिकल्चर कास्ट आर बंजाराज, म्हणजे बंजारा हे शेतकरी सुद्धा म्हटलेलं आहे आणि त्याच अहवालात मग बंजारांना वॉन्डरिंग ट्राईब सुद्धा म्हटलेला आहे. तर हा विरोधाभास वाटत नाही का? नाही सर, ते छोटे छोटे तुम्ही जे अहवाल सांगता, मला सांगायचं आहे की 1931 मध्ये इंग्रज सरकारने जी जनगणना केली, या जनगणनेमध्ये आम्ही मला रविकांत राठोडांकडे हा प्रश्न घेऊन जायचा आहे. रविकांत राठोड जी ज्या हैदराबाद गॅझेटचा आधार घेऊन ही मागणी केलेली जाते त्यामधला हा विरोधाभास अधोरेखित केला जातोय. त्यामुळे हैदराबाद गॅझेट या मागणीसाठी संदर्भ म्हणून किती मजबूत आहे, किती महत्वाचं आहे? सर, मी ज्या पेज नंबरचा आता आधार दिलाय त्याचसोबत मी तुम्हाला आणखी एका नंबरचा आधार देतो. पेज नंबर 24 वर जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये ऑलरेडी नोंद आहे की आम्ही आदिवासी आहे, ॲबनॉर्मल ट्राईब्स म्हणून जे ओरिजिनल जे नोंद केलेली आहे त्याचा आधार आम्ही देऊनच. कारण काय आहे की तुम्हाला गोष्ट सांगतो, बेसिकली तुम्ही जर 1978 मध्ये जे आंध्र म्हणजे आताचं तेलंगणा, त्यांनी 1978 मध्ये जो कायद्याचा आधार घेऊन त्यांनी तेव्हाची आम्ही नॉमॅडिक ट्राईब्स यांना एसटीचा दर्जा दिलेला आहे. त्यामुळं रेफरन्स दिलाय तो रेफरन्स लागू होतो ना, कारण फार्मर्स आहेत, त्यानंतर ग्रेन कॅरियर आहेत, अनेक नोंदी आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे, पण मला हे म्हणायचं की त्या नोंदीसोबत पण नोंद आहे ना, मग ह्या नोंदीचा आधार घेऊन आम्हाला एसटी मध्ये तुम्ही आमचं महाराष्ट्र शासनाने शिफारस करावी. म्हणजे रविकांत, जे अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यासाठी जे निकष आहेत त्या सगळ्या निकषांची पूर्तता बंजारा समाज करतो असं तुमचं म्हणणं आहे, बरोबर? 100% बरोबर आहे. तुम्हाला त्याचा न्यायालयीन आधार पण देतो. सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्ट 2024 मध्ये एक अनुसूचित जाती जमातीसाठी उपविभागीय वर्गवारी करावी अशी मान्य केलेलं आहे. आणि मग जर काही लोकांना वाटत असेल की बाबा हे आमच्यामध्ये अतिक्रमण करत आहे तर मग एसटी बी वर्ग पण करता येतो आणि त्यानुसार पण समाजाला एसटी मध्ये टाकता येतं. ठीक आहे. याच भूमिकेला आणि मागणीला काही आदिवासी नेत्यांकडून सुद्धा विरोध होतो. एक मांडणी केलेली आहे पद्माकर वळवी यांनी सुद्धा. आपण त्यांची बाजू या संदर्भातली जाणून घेऊया. पद्माकर वळवीजी, तुमचा का विरोध आहे बंजारा समाजाच्या मागणीला? बरोबर आहे. मी आदिवासी नेता म्हणून सांगू इच्छितो की बंजारा समाज जो आहे त्याला ऑलरेडी
या ठिकाणी विजय ए मध्ये 3% आरक्षण आहे. हम्म. आणि मुळात जे आता गॅजेटियरचा सर्व संदर्भ घेतला जातोय, भारतीय राज्यघटना ही सर्वोच्च आपलं लिगल हे डॉक्युमेंट आहे. हम्म. आणि भारतीय राज्यघटनेमध्ये जे शेड्यूल आलेलं आहे ट्रायबलचं, त्याचं जर बॅक हिस्ट्री जर आपण बघितली तर त्याच्यामध्ये हैदराबादचं गॅजेटियर वगैरे तसा येत नाही साहेब. या सर्वांचा अभ्यास घटना तयार करताना घेतलेला आहे, केलेला आहे. हम्म. मला सांगायचंय की ज्यावेळेस त्याचे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब किंवा जे बॅकवर्ड क्लासेसच्या जे काही याद्या बनल्या, हम्म. त्याची जर बॅक हिस्ट्री जर बघितली तर स्टार्ट कमिशन जेव्हा होतं इंग्रजकालीन, त्या स्टार्ट कमिशन मध्ये हे बॅकवर्ड क्लासेसचं त्या ठिकाणी संशोधन झालेलं आहे. हम्म. तर त्यावेळेस सुद्धा हे बंजारा समाज त्या ठिकाणी नव्हता या लिस्ट मध्ये, शेड्यूल ट्राईबच्या लिस्ट मध्ये. हम्म. त्याच्यातले 1935 आपल्या 1950 ची जेव्हा सूची जाहीर झाली घटनेमध्ये ट्रायबलची, त्याच्या अगोदर 1935 ला शेड्यूल तयार झालं होतं. हम्म. ते 1935च्या शेड्यूल मध्ये सुद्धा नव्हते बंजारा समाज. हम्म. माझं असं म्हणायचं की बुवा जे घटना बनवत असताना जे डॉक्युमेंट्स झाले, गॅजेटियर असतील, इतर सर्व घटनाकारांनी बघितलंय ना, त्यामुळे हैदराबाद गॅजेटियरच्या आधारे आम्हाला बंजारा समाजाला आदिवासी सवलती द्या ही मागणी चुकीची आहे. या अगोदर सुद्धा केंद्र राज्य सरकारने सर्व बाबी तपासून बघितलेल्या आहेत. नंतर मोठ्या मोठ्या संशोधकांनी बघितले, कमिशनने बघितलेले आहेत. कोणत्याही स्टेजवर बंजारा समाज ट्रायबल मध्ये आजपर्यंत आलेला नाही. त्यांचे मुख्यमंत्री होते ना, सन्मान्य सुधाकर नाईक, वसंतराव नाईक साहेब होते, त्यांचे रिप्रेझेंटेशन होतं, प्रतिनिधी असताना सुद्धा झालेलं नाहीये. जे आजपर्यंत झालेलं नाही ते जबरदस्ती लादायचं काय कारण आहे? ठीक आहे. असं की ट्रायबलच्या सवलती जी आहे ते ट्रायबलसाठी आहे. असं दुसरं कोणी बी येईल आम्हाला सवलत द्या, तर ते लाईन लागलीच आहे. बंजारा समाज, धनगर समाज, बीजेएनटी, अजून कोणता ओबीसी, अजून जनरलचे लोक आम्हाला ट्रायबल बनवा का? पण ट्रायबल स्टेटस जे आहे ना साहेब, हे आमच्या संस्कृतीने मिळालेलं आहे, हे आमच्या अँथ्रोपॉलॉजिकल आमच्या अस्तित्वाने मिळालेलं आहे. आमची बॅक हिस्ट्री, लिगल म्हणा, हिस्ट्री म्हणा, सोशल पॉलिटिकल म्हणा, ते सर्व त्याचे घटक आहेत. आणि आजपर्यंत वेगवेगळ्या कमिशनने सर्व तपासून बघितलेलं आहे. मग ते कमिशन चुकीचे होते का? शेड्यूल ट्राईबची कमिशन बनवताना 50 ला यादी बनली, 56 ला बनली, 76 ला बनली, आजपर्यंत अभ्यास चालूच आहे. पण या सर्वमध्ये बंजारा समाज आलेला पण नाही. वैभवजी, बंजारा समाजाच्या नेत्यांचं म्हणणं हे आहे की ज्या निकषाद्वारे तुम्हाला एसटी प्रवर्गात टाकण्यात आलेला आहे त्याच निकषांची पूर्तता आम्ही सुद्धा करतो. आणि मग राज्यात जर सरकार हैदराबाद गॅझेट लागू करत असेल तर एका समाजाला एक न्याय आणि आम्हाला दुसरा न्याय, असं का? नाही, घटनात्मक तरतूद होती आहे. पण केंद्र सरकारने संसदेच्या डिस्कशन मध्ये, संसदेच्या माध्यमातून प्रत्येक राज्याची स्वतंत्र यादी बनवलेली आहे. आणि म्हणून एखादी जमात जात एखाद्या राज्यामध्ये ट्रायबल मध्ये मग दुसऱ्या राज्यामध्ये पण घ्यावं असं काही बंधन नाही, घटनात्मक बंधन नाहीये. अशा ट्रायबल्स आहेत काय काय की त्या राज्यात आहे, दुसऱ्या राज्यात नाहीये, म्हणून प्रत्येक राज्याची सूची वेगळी आहे. आता किती बी ठरवलं की आमच्या मध्य प्रदेश आहे, तेलंगणा इथं लागू करायचं, ते कधीच शक्य नाही साहेब. आता मराठा समाज कर्नाटक मध्ये आदिवासी मध्ये आहे ना, काही एरियातले मराठा समाज, मग मराठा समाजाने ट्रायबलची मागणी करावी का? असं नाही चालत. प्रत्येक राज्याचं सर्व कारभार वेगळा आहे. ठीक आहे, महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलात वळवीजी, त्याबद्दल ऑब्जेक्शन सुद्धा आहेत आपल्या काही पाहुण्यांना. मला त्यांच्याकडे जायचं आहे, पण त्यापूर्वी गणेश खणकर सुद्धा आपल्यासोबत आहेत, सरकारचे प्रतिनिधी म्हणून आज ते या चर्चेत आहेत. सरकार या सगळ्या मागण्यांकडे, आंदोलनाकडे कसं बघताय, मला त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे. गणेश खणकर सर, बोला. मी आताही सर्व समाजाचे प्रतिनिधी आहेत, अभ्यासक आहेत, त्यांची चर्चाही बघत होतो. असं आहे की ज्या हैदराबाद गॅझेटचा वारंवार उल्लेख केला जातोय, जे हैदराबाद गॅझेट हे ज्या वेळेला तयार झालं, म्हणजे मतभेद असू शकतील, 16 होते की 17 जिल्हे होते, आणि त्यावेळेला साधारणतः ही ज्या वेळेला गॅझेट तयार झालं त्यावेळेची लोकसंख्या साधारणतः एक 95 लाख ते 98 लाख अशी त्यावेळेला ती होती. बघा, त्यामध्ये अनेक उल्लेख केलेले आहेत. आता एक गोष्ट जी अभ्यासकांनी या ठिकाणी सांगितली ती खरी आहे की हा हैदराबाद गॅझेट हा सारखा उल्लेख केला जातो. तर या नवीन राज्यांच्या भाषावार प्रांत रचनेच्या नंतर 3 भागांमध्ये हे सर्व विभागले गेलेले आहे. म्हणजे त्यावेळेचं आंध्र प्रदेश असेल, कर्नाटक असेल आणि महाराष्ट्र असेल, या सर्व भागांमध्ये ज्या हैदराबाद गॅझेटचा वारंवार उल्लेख केला जातो तो या तिन्ही राज्यांमध्ये आरक्षण देत असताना त्या सामाजिक परिस्थितीचा विचार करून, त्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करून त्यांनी त्यावेळेला ते आरक्षण दिलेलं आहे. आता जेव्हा मराठा समाजाच्या मागणीनंतर ज्या वेळेला हैदराबाद गॅझेटचा हा उल्लेख केला जातोय, एक तर मुळात या ठिकाणी सरसकट हा जो विषय सुरू होता, एक तर या विषयाबाबत स्पष्टता आलेली आहे. दुसरी बाब, मला असं वाटतं की ज्या वेळेला हे आरक्षण देत असताना, म्हणजे आता जे वळवी म्हणाले ते मी ऐकत होतो, पंजाबराव म्हणत होते ते मी ऐकलं, इतर जणांचे ऐकलं. बघा, ज्या वेळेला हा
बदल करावायचा असेल किंवा या अनुषंगाने काही अतिरिक्त विचार करायचा असेल तर यावेळेला आता नव्याने या संदर्भातला इम्पेरिकल डेटा देणं हे तितकंच आवश्यक आहे. जे मला कळतं की इम्पेरिकल डेटा आता देणं, त्या आयोगानं त्याचा अभ्यास करणं आणि त्यानंतर ज्या वेळेला हा डेटा दिल्यानंतर त्याचा पूर्ण आयोग अभ्यास करून आताची त्या समाजाची भौगोलिक स्थिती, आताची सामाजिक स्थिती, त्यांचं झालेलं परिवर्तन या सगळ्यांचा विचार केल्यानंतर या मागणी संदर्भामध्ये शासन निर्णय घेऊ शकतं. स्वाभाविक आहे त्या समाजाला जर हे वाटत असेल की आमचे अधिकार आम्हाला मिळाले पाहिजे तर त्या दृष्टीने आंदोलन सुरू. आणि बघा असं आहे की त्या समाजाला हे आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे. आता त्यामध्ये जे एक्झिस्टिंग त्या कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना हे वाटणं स्वाभाविक आहे की आमच्या अधिकारामध्ये कोणीतरी शिरकाव करण्याचा प्रयत्न करतंय. तर यामधलं कधीतरी एकदा या 3 राज्यांमध्ये जिथे हा समाज विखुरलेला आहे त्या ठिकाणी याचा विचार करावाच लागेल. बघा मी निवडणुकीच्या कामाच्या निमित्ताने साधारणतः 8 वर्षापूर्वी कर्नाटकमध्ये होतो आणि त्यावेळेला अनेक मराठा कुटुंबांमध्ये त्यावेळेला मी गेलो. आता त्यावेळेला तिथे जी काही आडनावं मी पाहत होतो ही आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी विभागलेली आहे. कुणी आदिवासीमध्ये आहे, कुणी याच्यामध्ये, पण तू तिकडे कर्नाटकमध्ये बँगलोर शहरामध्ये मी होतो त्याच्या ग्रामीण भागात जो 6 मतदारसंघात फिरलो सगळे स्वतःला मराठाच म्हणतात. त्याच्या पलीकडे मी विचारलं तर कोणीच काही सांगत नव्हतं. अर्थात ते त्यावेळेला गेले. आता त्यावेळेचं गॅझेट आणि आताचं गॅझेट हे वेगवेगळे विषय. मी हे फक्त उदाहरण दिलं. त्यामुळे आताची जी परिस्थिती आहे त्या बाबतीतला एम्पेरिकल डेटा, आताची सामाजिक स्थिती याचा विचार करून मला असं वाटतं या संदर्भात कधी ना कधी सर्वांनी एकत्र बसून हा निर्णय करावा लागेल. ठीक आहे, ठीक आहे. गणेश खणकरजी, आणखी काही माझे प्रश्न आहेत. फक्त सगळ्यांना माझी एक विनंती आहे की आपल्याकडे वेळ कमी आहे, विषय खूप महत्वाचा आहे, अनेक कंगोऱ्या आहेत या विषयाला, त्यामुळे अगदी थोडक्यात प्रत्येकाने बाजू मांडली तर आपल्याला अधिकाधिक मुद्दे कव्हर करता येतील. ॲडव्होकेट अमोल मातेले यांच्यासाठी माझा पुढचा प्रश्न आहे. अमोल मातेले, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते आहात आणि एक वकील सुद्धा आहात. एसटी प्रवर्गातून आरक्षण बंजारा समाजाला देण्यास विरोध आता होतोय आणि त्याचबरोबर धनगर समाजाचा सुद्धा क्लेम आहेच की आम्हाला सुद्धा एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावं. या संदर्भात राज्य सरकार नेमकं काय करू शकतं, काय पर्याय तुम्हाला दिसतात आणि तुमच्या पक्षाची भूमिका सुद्धा या संदर्भात? हे पहा, त्या राज्य सरकारच्या विरोधात मागच्या 3 वर्षांमध्ये जवळजवळ 300 आंदोलनं झाली आहेत. म्हणजे वेगवेगळ्या समाजाच्या बांधवांनी या ठिकाणी आरक्षणासाठी लढाई लढल्या, आंदोलन केले, उपोषण केले, परंतु हे प्रश्न कधी सुटलेले नाहीयेत आणि या सरकारला सुटवायचे पण नाही. म्हणजे हे सरकार जे सत्तेवर आलेलं आहे हे मतांची चोरी करून हे सत्तेवर आलेलं आहे. मागच्या 10 महिने आपण जर पाहिलं असेल तर शेतकऱ्यांनी किती आत्महत्या केल्या? जवळजवळ 1400 ते 1500 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. आपण जर 2024ची आकडेवारी पाहिली असेल तर 6,500 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. म्हणजे यांचं सरकार सत्तेवर आल्यापासून 70,000 शेतकऱ्यांनी या ठिकाणी आत्महत्या केलेल्या आहेत. म्हणजे इतकी समाजामध्ये विण उसवायचं काम चालू आहे. मराठी वर्सेस ओबीसी, बंजारा समाज वर्सेस धनगर समाज, असे समाजामध्ये जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करायची आणि संघर्ष पेटवायचा असा सावळा गोंधळ हे राज्य सरकार. नाही पण अमोल मातेले, बंजारा समाजाची मागणी पूर्वीपासूनच आहे ना आणि धनगर समाजाची सुद्धा ती मागणी राहिलीच आहे. हैदराबाद गॅझेटमुळे शियाकडीला परत एकदा ऊत आला इतकंच. अगदी बरोबर आहे, पण हे सगळं निर्माण कोण करतंय? सरकार निर्माण करतंय. कारण सरकारने आतापर्यंत जे मूलभूत प्रश्न सोडवायला पाहिजे ते सोडवले नाहीये. शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव का मिळत नाही? रासायनिक खताच्या किमती का वाढल्यात? रोगराई पसरलेले शेतकऱ्यांसाठी काय उपाययोजना केल्या? मागच्या 6 महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये पाऊस पडतोय, ओला दुष्काळ झालेला आहे. अशा परिस्थिती म्हणून राज्य सरकारने काय केलं? राज्य विषय त्याच्यावर बोला की समाजाच्या मागणी संदर्भात बोला. द्यायला पाहिजे ते का दिलं नाही? म्हणजे आरक्षणाचा गोलटा करायचा आणि सरकारचा खोटा चेहरा सुप्रीम कोर्टापर्यंत स्पष्टपणे सांगितलेलं आहे की 50% अधिक आरक्षण देता येणार नाही. पण आरक्षणाची व्याप्ती जर वाढवली तर नक्कीच हे सरकार सगळ्या समाजाच्या बांधवाला आरक्षण देऊ शकतं. परंतु ही सरकारची मानसिकता नाहीये. केंद्र सरकारमध्ये हेच आहे, राज्य सरकारमध्ये देखील हेच आहेत, यांच्याकडे सगळीकडे बहुमत आहे. परंतु या ठिकाणी त्यांना माहिती आहे देता येणार नाही, तरी पण जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करायची आणि हे लढवायला लावायचं, झुंज लावायच्या आणि मजा बघायची. मोठं वाजणार बहिरा आवाजात समाजात असंतोष वाढत आहे. अशी परिस्थिती सध्या राज्य सरकारची झालेली आहे. म्हणजे सामाजिक सर्व
काम केलेलं आहे. ठीक आहे मला ऍडव्होकेट संजय काळबांडे, मला सौरभ ठीक आहे खणकरजी, थोडक्यात तुमच्यावर आरोप केलेत म्हणून तुम्ही बाजू मांडा तुमची. नाही खरं साहेब, मला पूर्ण बोलू द्या. तुम्ही वारंवार या आरक्षणाच्या आडून राज्य सरकारचं जे पाप हे झाकण्याचं काम केलेलं आहे. तुम्ही मूळ विषयावर बोलत नाही. आज मला सांगा, हे सरकार मागच्या वर्षी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी ज्या काही घोषणा दिलेल्या होत्या त्यातल्या किती घोषणा पूर्ण केलेल्या आहेत? त्यांनी एकही घोषणा पूर्ण केलेली नाहीये. यांचं पाप झाकण्यासाठी यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे झुकावं लागतं आणि सगळीकडे ब्रँडिंग करावं लागतं. त्या जाहिरातीवरती इतका करोड रुपये खर्च केला, इतक्या करोड रुपये खर्चामध्ये शेतकऱ्यांचे 7-12 कोरा माफ झाला असता. अमोल मातेलीजी ऐका ना, मला वाटतं शेतकऱ्यांचा प्रश्न महत्वाचा आहेच महाराष्ट्रासाठी, पण आपला आत्ताचा चर्चेचा विषय तो नाही आहे. बंजारा समाजाचं आरक्षण आणि एसटी प्रवर्गातून ही मुख्य मागणी आणि त्यावर आपण चर्चा करतोय. काय होईल, आपला विषय भरकटत राहील आणि मग आपले मुद्दे बाजूला पडतील, आपली चर्चा नीट होऊ शकणार नाही आणि मुद्द्याच्या मुळापर्यंत जाता येणार नाही. माझा पुढचा प्रश्न ॲडव्होकेट संजय काळबांडे यांना आहे. संजय काळबांडेजी, बंजारा समाज एसटी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी करतोय, पण आता काही वेळापूर्वी वळवी सरांनी जी मांडणी केली त्यानुसार बंजारा समाजाला राज्य सरकारकडून 3% स्वतंत्र आरक्षण आहे आणि विमुक्त जाती आणि भटक्या जमाती मिळून असं 11% आरक्षण आहे. एसटी प्रवर्गात मुळातच आरक्षण आहे जवळपास फक्त 7% आणि त्यात सुद्धा जवळपास 47 का 45 जमाती आहेत आणि उपजमातींची संख्या बहुधा 100 ते 150च्या आसपास असावी. मग या 60% तुमच्या वाट्याला काय आरक्षण येणार आहे? मुळात सौरभजी, आज रोजी जी 50%ची शिलिंग इंदर सहानी केस मध्ये आहे ती आपण ईडब्ल्यूएसचं जे 10% आरक्षण दिलंय त्यामुळे ऑलरेडी आपण ती ओलांडलेली. बरोबर. आपण आता महाराष्ट्रामध्ये 62% आरक्षण देतोय आणि मग अशा परिस्थितीमध्ये 7% जे आरक्षण एसटीचं आहे त्याच्याबद्दल जे आता वळवी साहेब बोलले, त्या 7 मध्ये ज्या 40-45 जाती, परंतु यापूर्वी बंजारा समाजाच्या पूर्वी सुद्धा धनगर समाजाचा आरक्षणाचा लढा दिला होता आणि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत धनगर समाजाला सरकारने आरक्षण देऊ शकलं नाही. परंतु त्यामुळे त्यांनी ज्या धनगर समाजाला ज्या एसटीच्या ज्या फायद्या सवलतीत, जवळपास 27 प्रकारच्या सवलतीत त्या वेगवेगळ्या, त्या त्यांना दिलंय. फक्त एसटी केलं नाही, पण जे एसटीला मिळतंय ते सगळं धनगर समाजाला मिळतंय आणि त्यामुळे आता धनगर समाज सुद्धा आक्रमक झालेला आहे. लढ्याबद्दल तो भाग वेगळा आहे. परंतु मला एक म्हणायचं की बंजारा समाज जर खरोखरच या सगळ्या ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे जर एसटी समाजामध्ये बसत असेल तर त्यामधले काही पुरावे मी तुम्हाला सांगतो. एक काँग्रेसचे आमदार आहे राजेश राठोड, ते स्वतः बंजारा समाजात आहे, त्यांची पत्नी पण बंजारा आहे, पण त्यांच्या पत्नीकडं हे एसटीचं सर्टिफिकेट आहे. एक वाटूर तालुका, परतूर जिल्हा जालना येथील एक आडे नावाचे, त्यांचं मला आज बंजारा आणि मधात एसटी असं अशा पद्धतीचं प्रमाणपत्र त्यांच्याकडे. मग अशा परिस्थितीत जो हैदराबाद गॅजेटर मध्ये सगळे सोयऱ्या संबंधितला जो शपथपत्र द्यायचा विषय, तो विषय इथं लागू करायचा का कसा याबाबत सरकारला निर्णय घ्यावा लागेल. माझी एकच विनंती यामध्ये की हे सगळं करत असताना आदिवासी बांधवांवर अन्याय करायचा नसेल, धनगर समाजाला, बंजारा समाजाला आणि आता वंजारी समाज सुद्धा म्हणतोय की आम्ही सुद्धा आरक्षण आहे, त्या सगळ्यांना जर एसटीचे फायदे द्यायचे असतील आणि आरक्षण जर द्यायचे असतील तर सगळ्यात पहिलं आपल्याला 7% जे आरक्षण आहे ते वाढवून द्यावं लागेल. आणि खरोखरच हे जे काही लोक म्हणतात, आजही बंजारा समाजातले 60-70% लोक ऊसतोडीला जातात, सगळे लोक डोंगरावर राहतात. आजही 2-5% जर लोक शिकले असते तर बंजारा समाजाची खूप अवस्था बिकट आहे. अतिशय त्यांची संस्कृती वेगळी, बोली भाषा वेगळी, त्यांचं राहणीमान वेगळं. म्हणून या संदर्भात बंजारा समाज, मी जालन्यात राहतोय, जालन्यामध्ये प्रचंड मोठा मोर्चा आज झाला. तर या मागणीचा विचार करण्यासाठी सरकारने निर्णय घेण्यासाठी आदिवासी समाजावर अन्याय न होता जे जे काही निर्णय घेऊन एक मार्ग काढायचा, त्याबद्दल एक अभ्यास समिती नेमावं लागेल, इम्पिरिकल डेटा तयार करावा लागेल, त्या संदर्भातला अभ्यास करून त्याच्यामध्ये मार्ग काढावा लागेल. आणि मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो साहेब, आज महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये आरक्षणाच्या बाबतीत खूप मोठा उठाव होतोय. त्यामुळं आपल्याला इंदर साहनीची जी केस आहे सुप्रीम कोर्टच्या लार्जर बेंचची, त्याला एकच पर्याय की भारताच्या संसदेमध्ये 2/3 मेजॉरिटीने काहीतरी बदल करून आरक्षणाच्या बाबतीतले प्रश्न संपावे लागतील, नाहीतर प्रचंड अराजकता आहे.
लोकांमध्ये वाद गावंडे आहे. सर, आज महत्वाचा एकामेकांना मुद्दा तुम्ही बातमी उपस्थित काय केलाय, पण फिरतायत. आता तुम्ही एम्पिरिकल डेटाचा उल्लेख केलेला होता आणि एक संदर्भ माझ्या सुद्धा वाचनात असा आला की जर्नल सिंग वर्सेस दिल्ली गव्हर्नमेंट युनियन ऑफ इंडियाच्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टानं असं म्हटलंय की SC STच्या आरक्षणासाठी मागासले पण तपासायची गरज नाही. हे कितपत खरं आहे? नाही, हे बरोबर आहे. कारण घटनेच्या कलम 341 आणि 42 मध्ये ते आरक्षण दिलेले आणि त्यामुळे त्याला जसं ओबीसीच्या आरक्षणाला इम्पिरिकल डेटा गरजेचा होता, त्यांचं मागासले पण सिद्ध करणं गरजेचं होतं, त्यांचं रिप्रेझेंटेशन किती मिळालं हे गरजेचं होतं आणि त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थेतलं 3 वर्ष ओबीसीचं आरक्षण थांबलं होतं आणि त्यानंतर ज्यावेळेस सुप्रीम कोर्टने निर्णय दिला त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेचा मार्ग खुला झाला. ठीक आहे. SC आणि ST साठी ती गरज नाहीये, परंतु जर बंजारा समाज, धनगर समाज आणि येणाऱ्या काळात वंजारी समाज यांची जर प्रचंड मागणी आणि रेटा होत असेल आणि हैदराबाद गॅजेटच्या नुसार जर समजा त्यांच्या सोयऱ्याला जर आरक्षण मिळत असेल तर साहजिकच बंजारा समाज सुद्धा म्हणेल की माझी पत्नी ST आहे तर मी का नसावं, वाटूरचा जो आमचा आडे त्याला ST प्रमाणपत्र मिळालं मला का नसावं. ठीक आहे. कारण धनगर हा विषय आता तो आंदोलन होतोय आणि माझी सौरभजी विनंती आहे की आज प्रचंड मोठा असंतोष आहे आणि बरोबर. खूप आणि तो सामाजिक नाही परिस्थिती आणि तो बिघडलेली आहे. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात आज दिसलेला आहे मोर्चाच्या आंदोलनाच्या माध्यमातून. मला पद्माकर वळवी सरांना आणखी एक प्रश्न विचारायचा आहे. पद्माकर सर, आपण बघितलं तर आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान आणि कर्नाटक या राज्यांमध्ये बंजारा समाज हा ST प्रवर्गामध्ये येतो आणि 1956 मध्ये जे रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट झालेलं होतं त्यानुसार या समाजांना जेव्हा एका विशिष्ट भाग एका वेगळ्या राज्यामध्ये समाविष्ट करण्यात आला होता तेव्हा त्यांचं पूर्वीचं स्टेटस त्यांना देणं अपेक्षित होतं. ते देण्यात न आल्यामुळे हा सगळा गोंधळ उडतोय का? असं आहे की आंध्रमध्ये जे स्टेटस द्यायचा विषय तो त्या राज्याचा विषय आहे. महाराष्ट्रामध्ये ही जमात जी आहे, जी जात आहे, आपलं बंजारा म्हणा, धनगर म्हणा, त्याचे VJMTचे जे सर्व कास्ट किंवा ट्राईब्स असतील, ह्या ट्रायबलच्या त्या ठिकाणी जे मानवशास्त्रीय हे आहेत ते पूर्ण करत नाही निकष आणि विशेषतः या संदर्भामध्ये बराच स्टडी झालेला आहे ऑलरेडी आणि याच्यामध्ये संसदेमध्ये सुद्धा हा विषय केलेला आहे, पण कधी असं केंद्र सरकारने मान्यता दिलेली नाही. मला असं वाटतं की या ठिकाणी या धनगर समाजाच्या बाबतीमध्ये आता हायकोर्ट, सुप्रीम कोर्टामध्ये आमची संस्था लढली, आदिवासी हक्क संरक्षण समिती मी अध्यक्ष आहे. आम्ही धनगर समाजाच्या बाबतीमध्ये आरक्षण बाबतीमध्ये जिंकलेलो आहोत आणि हा जो विषय बंजारा समाजाचा आहे हा विषय कोर्टामध्ये ऑलरेडी गेलेला आहे आणि याची सर्व चर्चा झालेली आहे. ते शक्य नाहीये, जे शक्य नाही ते कशाला मागताय. आपल्याला जे आरक्षण आहे आपण वाढवून बघा, आपल्याला ट्रायबलचं नाव कशाला पाहिजे, आपण सवलती मागून बजेट वाढवा, आरक्षणचे पर्सेंटेज वाढवा, ट्रायबलच्या मागे कशाला लागतात जे शक्य नाही तुम्हाला. आम्हाला युनोचा सपोर्ट आहे, आम्हाला घटनेचा सपोर्ट आहे, घटनेच्या अंतर्गत आम्ही बांधलेलो आहोत, आमच्या घटनेवर विश्वास आहे. तुम्ही घटनेच्या अनुषंगाने जे काही तुम्ही डेलिगेशन सरकारकडे घेऊन जायचे जरूर घेऊन जा, पण विध्वंस करू नका, उपद्रव करू नका, राज्यामध्ये सरकारला ब्लॅकमेल करू नका, पॉलिटिसाइज करू नका. विषय ट्रायबलचा विषय पॉलिटिसाइज व्हायला नाही पाहिजे. ठीक आहे. रविकांत राठोड, पटतंय का तुम्हाला? ट्रायबलला डिस्टर्ब करू नका. रविकांत राठोड, पटतंय का तुम्हाला? तुम्ही हैदराबाद गॅजेटचा विषय सोडा, मी हैदराबाद डिटेलमध्ये गॅजेटचा विषय सांगू सोडा. शकतो तुम्हाला. 1871 आणि हॅलो, सरजी. 1981 जर तुम्ही पंजाबराव सर, मी पाहिलं तुमच्याकडे तर येतो. आधी त्यामध्ये आपण रविकांत राठोड यांचं म्हणणं ऐकून घेऊयात. बोला रविकांत राठोड, बोला. गॅजेट का बनत नाही मी तुम्हाला 1950 मध्ये CP आणि बेरारच्या जर तुम्ही नोंदी पाहिल्या त्यावेळेस त्याच्यामध्ये सुद्धा त्यावेळेसचं MP आणि नागपूर त्याच्यामध्ये सुद्धा बंजारा ST मधून समाविष्ट केलेला आहे. म्हणजे आम्ही फक्त हैदराबाद गॅजेटचा तुम्हाला पुरावा देत नाही आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि जयपाल सिंगांनी मागणी केलेली आहे, तशी संसदेत मांडणी केलेली आहे. आणि मग एवढे सर्व पुरावे असताना हे पहा, मला एवढं सांगायचं आहे की जर केंद्र सरकारने याच्यावर एक आयोग नेमला तर मी तुम्हाला सांगतो दूध का दूध आणि पाणी का पाणी नक्की होईल. कुठंतरी प्रशासनाला, केंद्र शासनाला कुठंतरी डायव्हर्ट केलं गेलं मागच्या काळामध्ये आणि अभ्यासक टीम आमची नेमली गेली नाही, आमच्यावर एक चांगला आयोग नेमला गेला नाही. कितीतरी आयोग तुम्हाला नाव सांगतो मी, लोकपूर आयोग आहे, मंडल आयोग आहे, सच्चर आयोग आहे. प्रत्येक आयोगामध्ये आम्हाला ट्राईब म्हणून त्याच्यामध्ये त्यांनी तिथं नोंद केलेल्या सगळ्या गोष्टी. आणि हे असताना सुद्धा कुठंतरी एक पॉलिटिकल रेटा आमचा नाहीये, आमचे कुठंतरी प्रतिनिधित्व स्वरूपात जास्त लोक नाही आहेत आणि याच्यासाठी कुठेतरी आमची गोष्ट थांबलेली आहे. इव्हन एवढंच नाही तर म्हणजे वसंतराव नाईक जेव्हा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी हा प्रस्ताव तयार करून शासनाला दिलेला ऑलरेडी, केंद्र शासनाला. आणि केंद्र शासनाचा प्रस्ताव तिकडे गेल्यानंतर माननीय इंदिरा गांधी याच्या भारताच्या पंतप्रधान असताना त्यावेळेस त्यांना
काही खासदारांनी त्यांना धमकी दिली की आम्ही सरकारमधनं बाहेर पडू, आणि मग त्याच्या पुढे आमचे एक वसंतराव नाईक आमचे कुठेतरी कमी पडले आणि त्यामुळे आमचं हे नुकसान झालेलं आहे. त्यामुळे आम्ही फक्त हैदराबाद गॅझेटचा पुरावा देत नाही आहोत. 1950चा पुरावा आहे, 1871 आणि 1931च्या ज्या जनगणना झालेल्या आहेत त्याच्यामध्ये पुरावा आहे. म्हणजे एवढे सारे पुरावे असताना आम्ही कुठंतरी दंडमशाही आम्ही करत नाही आहोत. आमचा समाज तुम्ही आज बघा, सर्वोच्च न्यायालयाच्या ज्या ठरवून दिलेल्या ज्या सूची आहेत त्याच्या सर्व सूचीमध्ये हा बंजारा समाज तंतोतंत बसतो. आणि मग कुठंतरी केंद्र सरकारला या गोष्टीची जाणीव व्हायला पाहिजे किंवा आम्ही आता विनाकारण आम्ही उठू आणि काहीतरी मागायला सुरू करू हे तर पॉसिबल नाहीये. तेवढा तर सगळ्या जेवढे अभ्यासक आहेत बंजारा समाज तेवढा तर त्यांना त्या गोष्टी समजल्या आहेत. कुठंतरी नोंदी आहेत, कुठंतरी मोठे मोठे पुरावे आहेत आणि त्यासाठी आम्ही ही मागणी करतोय आणि न्यायिक मागणी आमची. ठीक आहे, ठीक आहे. पंजाबराव चव्हाण, माझा पुढचा प्रश्न तुम्हाला आहे. पद्माकर वळवी सरांनी मांडलेल्या मुद्द्यावरून की अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यासाठी जे निकष लागतात ते निकष बंजारा समाज पूर्ण करत नाही. बंजारा समाजाच्या काही अडचणी जरूर असू शकतात, त्यासाठी त्यांनी राज्य सरकार केंद्राकडे पाठपुरावा करावा आणि जास्तीत जास्त निधी आपल्या पत्रात पाडून घ्यावा. एसटी प्रवर्गातूनच आरक्षण ही मागणी त्यांनी सोडून द्यावी असं पद्माकर वळवी म्हणतात. माझं त्यांना म्हणणं आहे की ते टोटल चुकीची माहिती देत आहे. बंजारा आरक्षण जे आम्ही मागून राहिलेलो आहे हे आदिवासीच्या आरक्षणाला डिस्टर्ब न करता मागतो आहे. जे उपवर्गीकरणासाठी जे केंद्र सरकारने आता प्रत्येक राज्याला सांगितलेलं आहे SC ST च्या बाबतीत की उपवर्गीकरण करा आणि त्याच्यामध्ये आम्ही आरक्षण मागतो आहे. दुसरं सर, जी तुम्ही आपण सांगितलं की विजयंती मध्ये आम्हाला आरक्षण आहे, मी सांगतो की आमचं एवढे मोर्चे का निघत आहे की विजयंतीमध्ये जे 3.5% आरक्षण आहे आमच्या, तर त्याच्यामध्ये बोगस राजपूत भामटा लोकांनी भरणा करून आज आमचे विद्यार्थी इंजिनिअरिंग आहे, MBBS आहे, नोकरीमध्ये सगळ्या त्यांनी कॅबिज केल्या. आज त्याच्यामध्ये 4 अधिवेशनं झाली, सरकारनं त्याच्यावर कुठल्याही प्रकारची चर्चा केली नाही. हे सरकारचं APS आहे म्हणून मी सांगतो. सरकार का नाही चर्चा करत त्याच्यामध्ये, का समिती घटक करत नाही. आणि जेव्हा तो आरक्षण आमचं जात आहे त्यामुळे हे आमचं आता आज लाखोचे मोर्चे निघत आहेत. दुसरी गोष्ट, मी त्या बांधवांना जे आदिवासी बांधव आपल्या सोबत आहेत त्यांना सांगू इच्छितो की सर मला 1 मिनिटाचा वेळ द्या. 1871 आणि 1971 मध्ये जनगणना झाली, त्याच्यामध्ये आम्ही ST मध्ये आहोत. 1935 मध्ये मागासवर्गीयाचे 3 गट पाडण्यात आले, त्याच्यामध्ये आम्ही आहोत. त्याच्यानंतर हैदराबाद गॅझेट झालं. 1953 मध्ये कालेलकर आयोग आहे. 1959 मध्ये थाडे समिती, एल्विन समिती आहे. 1960 मध्ये ढेबर कमिशन आहे. 1965 ला लोकूर समिती आहे. 67 ला आहे बिल क्रमांक 19 न पंतप्रधान इंदिरा गांधींनी संसदेमध्ये हे बिल आणलं होतं, पण काही तांत्रिक अडचणीमुळे ते कॅन्सल झाला. त्याच्यानंतर 1969 ला शिको आयोग आहे. 1979 ला मंडल आयोग आहे, त्याच्यामध्ये शिफारस आहे. 1982 ला मंडल आयोगाला आमचे एक सदस्य होते कर्नाटकातले LR नाईक, त्यांनी डिसिजन नोट दिलेली आहे की यांना याच्या OBC मध्ये नाही तर यांना स्वतंत्र आदिवासीच्या डिसिजन नोट सरकारनं बाहेर काढायला पाहिजे. त्याच्यानंतर 1982 ला आहे, 2002 ला व्यंकटचल्या आयोग आहे, 2004 ला रेणके आयोग आहे, 2010 ला टॅग आयोग आहे, 2011 ला नॅक रिपोर्ट मध्ये सुद्धा आमचा आलेला आहे. आणि आता मी सांगतो तुम्हाला, या भाजपा सरकारच्या काळामध्ये भिकू इदाते जे DNT आयोग नेमण्यात आले होते त्यांनी सुद्धा आमची शिफारस केलेली आहे. आणि मी तुम्हाला एक विश्वासानं सांगतो की जेव्हा म्हणजे 1939, 1957 आणि 1950 मध्ये दी क्रिमिनल ट्राईब्स इन्क्वायरी कमिटी जी आहे त्या कमिटीने आम्हाला आदिवासी असल्याचे शिफारसी केलेली आहे. चुकीची माहिती देऊन आदिवासी बांधवांचं आम्ही आरक्षण अजिबात मागत नाहीये. मी पुन्हा खुलासा करतो, हे सरकारचं अपयश आहे की सरकार कोणत्याही प्रकारची व्यूहरचना जी आहे आरक्षणाच्या बाबतीत ते करत नाही. मला सांगा, उपवर्गीकरण करायचं आहे सरकारला, आता त्याची काय गती आहे? आमचे आज आरक्षण चाललंय, आमच्या नोकऱ्या नाही, आम्हाला आमचे MBBS चे लोक मध्ये घुसखोरी आहे. 25,000 बोगस राजपूत भामटा लोक आहे आणि 2,500 प्रमाणपत्र वाटप केले. आम्ही अनेकदा शासनाला निवेदनं दिली, मोर्चे काढले. आमचे आमदार पंजाबराव चव्हाण, तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे. हरिभाऊ राठोड सुद्धा आपल्या चर्चेत सहभागी झालेले आहेत. या मुद्द्याबाबत ते कायम आग्रही असतात आणि त्यांची मांडणी सुद्धा अभ्यासपूर्ण असते. याच मुद्द्यावर त्यांच्याकडे नेमकी काय मांडणी आहे ते जाणून घेण्यासाठी आपण हरिभाऊ राठोड यांच्याकडे जाऊयात. हरिभाऊ, ST प्रवर्गातून आरक्षण बंजारा समाज मागतोय, पण त्याला विरोध होतोय आदिवासी नेत्यांकडे.
एसटी प्रवर्गामध्ये आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता बंजारा समाजाला आरक्षण दिलं जाऊ शकतं का? अगदी बरोबर. आता जे याडिकार पंजाब चव्हाण जी मांडणी करत होते त्यांनी जो इतिहास सगळे दाखले दिलेले आहे ते अगदी बरोबर आहे. काय झालं, फक्त आयोग नेमायचा आणि मग थंड्या बसतात, आयोग नेमायचा थंड्या बसतात असं झालंय. पण माझ्याकडे ऍडिशनल पुरावा असा आहे की केवळ आम्ही हैदराबाद गॅजेट मागत नाही, स्टेट रिऑर्गनायझेशन जे झालं 1956 ला, हे द्विभाषिक राज्याची निर्मिती झाली. त्यावेळेस हे 5 जिल्हे जेव्हा इकडे आले त्यावेळेस असं ठरलं होतं की त्या राज्यामध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल आंध्रामध्ये ज्या सवलती आहेत त्या या महाराष्ट्रामध्ये चालू राहतील अशा प्रकारचं ते नोटिफिकेशन पण आहे. तर आता काय झालंय की आंध्रामध्ये शेड्यूल ट्राईब आहे, तेलंगणामध्ये शेड्यूल ट्राईब आहे, मग तो एक पुरावा. म्हणजे केवळ गॅजेट नाही, गॅजेट आमच्याकडे आहे, शिवाय हा ऍडिशनल पुरावा की जो राज्याची पुनर्निर्मिती झाली. त्यानंतर आणखी सगळ्यात मोठा पुरावा तुमच्या माध्यमातून या देशाला, या सगळ्या महाराष्ट्राला, सगळ्या जनतेला मी सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान बनवलेलं आहे या संविधानामध्ये सूची लावलेली आहे. सूची म्हणजे शेड्यूल ट्राईब सूची. त्या सूचीमध्ये 26 जानेवारी 1950 ला जी सूची लागलेली आहे ती आजही आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलवर हे कार्यक्रम संपल्यानंतर कोणी बघू शकतो, गुगलला विचारा शेड्यूल ट्राईब लिस्ट ऑफ महाराष्ट्र. 35 नंबरवर नायक, नायकरा, मोठा नायका, नाना नायका, सिंगवाला नायका, चोळीवाला नायका. आता कोण आहे नायक? नायक आम्हीच आहोत, बंजारा समाजच आहे. जशी ते लमाणी, सुगाली काय वाटेल ते म्हणतात बंजारा समाजाला, तसं त्याही वेळेस म्हणायचे, नायकच म्हणायचे. आमचे वसंतराव नाईक राठोड होते, वसंत राठोड, पण त्यांनी नायक शब्द लावला. हा नायक म्हणजे आजही आमचे वाडवडील जर मारवाड्याच्या दुकानात गेले तर ते सांगतात या नाईक, या नाईक बसा. म्हणजे हा नाईक. उत्तर भारतामध्ये जर गेला ते तुम्ही बंजारा तांडा म्हणत नाही, हे नायक का तांडा आहे, हे नायक समाज आहे. म्हणजे ही जी एंट्री आहे त्यावेळेस कोणी आमच्यामध्ये सुशिक्षित नव्हता आणि आता आम्हाला कळल्यानंतर आम्ही शासनाकडे माहिती म्हणजे विनंती करतो, छोटीशी दुरुस्ती करा तत्सम म्हणून. त्याच्यात तसं आधी लमाण समाज होता 7 नंबरवर, मग तत्सम जोडले त्याला, मग धाडी, धाल्या, बंजारा, बंजारी हे सगळे जोडले 7. आमचे भानावजी त्यावेळेस फार हे काम करायचे वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना. तर तसंच आता करायचंय. आता काय करायचंय माननीय पंतप्रधानांना की हे जे नायक आहेत त्याचे तत्सम म्हणजे बंजारा, लमाणी, लमाण. पण हरिभाऊ, यासाठी राज्य सरकारला केंद्राकडे शिफारस करावी लागणार आहे का? अगदी बरोबर, शिफारस करावी लागणार आहे आणि ती करायला पाहिजे. आणि सरकार, केंद्र सरकार सुमोटो सुद्धा करू शकते. ठीक आहे. सरकारचे प्रतिनिधी म्हणून आपल्यासोद गणेश खडकर आहेत. हरिभाऊ, मी थोडंसं तुम्हाला थांबवतो, आपण त्यांच्याकडून लगेच उत्तर घेऊयात की सरकार या संदर्भातला काही विचार करताय का? गणेश खडकरजी, फुलफिल करतो म्हणून तर 3 वेळा बिल आणलं होतं. 1967 ला बिल आलं, 1971 ला बिल आलं, 1976 ला बिल आलं. ठीक आहे हरिभाऊ, तुमचा मुद्दा पोहोचलाय, पण आपण सरकारच्या प्रतिनिधींकडून जाणून घेऊयात ना की सरकार या सगळ्या मुद्द्यांकडे कसं बघतंय, प्रवर्गाकडे, आरक्षणाच्या वर्गीकरणाकडे, आणि त्या संदर्भातल्या काही हालचाली राज्य पातळीवर सुरू आहेत का? गणेश खडकर सर, बोला. त्यांनी मांडला आता आमचे याडिकार पंजाब चव्हाणनी, बरोबर आहे की वर्गीकरण जर केलं तर 7% आरक्षण आमच्या आदिवासी बांधवांना मिळतं, त्याला धक्का लागणार नाही. आम्हाला आदिवासी म्हणून मिळेल, आदिवासी बी म्हणा, त्याला ए म्हणा, काही म्हणा, आम्हाला आदिवासीच्या सवलती द्या. इकडे तुम्ही शेड्यूल ट्राईब दिलेलं आहे ना मला 3%, ते उचलून तिकडे ठेवा, 50च्या आतच होईल ते. म्हणजे 7च्या ऐवजी 10 करा तुम्ही शेड्यूल ट्राईबला आणि इथल्या 3 कमी करा. साधी आणि सोपी. आणि हे सगळं आता याडिकार पंजाबने सांगितलं, सुप्रीम कोर्टाचं तुम्हाला आता अलीकडे हे आलेलं आहे. नंतर इदाते आयोग आहे तुमच्याकडे, इदाते तुम्हीच बसवला होता, ते आयोगाच्या शिफारशी आहेत की सगळीकडे सब कॅटेगरायझेशन करा. त्यामुळे आपल्याला हरिभाऊ, तुम्हाला माझा आवाज येतोय? हरिभाऊ, माझा आवाज येतोय का? मला आणखी एक प्रश्न आहे महत्वाचा, जसं थोडक्यात उत्तर द्याल कारण वेळ कमी आहे आपल्याकडे आणि आणखी काही मुद्दे कव्हर करायचे आहेत. शेवटचा प्रश्न तुम्हाला एक थोडक्यात उत्तर द्याल की हैदराबाद गॅझेटचा वारंवार दाखला दिला जातोय, पण हैदराबाद गॅझेटनुसारच किंवा आणखी काही वेगवेगळ्या गॅझेट्सनुसार धनगर समाज सुद्धा एसटी मध्ये येतो,
वंजारी समाज सुद्धा एसटी प्रवर्गात येतो, बंजारी समाज सुद्धा एसटी प्रवर्गात येतो. अशानं एसटी प्रवर्गाचं आरक्षणच धोक्यात येईल असं वाटत नाही का? आणि हीच भीती आदिवासी नेत्यांना आहे. मग साधी आणि सोपी मागणी आमच्या अडाणी पण करायचं आहे. त्यांना दिलं तर आम्हाला द्या. सौरभजी, त्यांना बोला. दिलं ना तुम्ही, सौरभ, तर त्याच आम्हाला द्या. ठीक आहे, मग ठीक त्या आहे. संदर्भात समाज ओके. मग हे देताना सौरभजी, तुम्ही एक विचार मिनिट करायला याबद्दल पाहिजे मी होता खुलासा ना. करतो. ठीक आहे. केवळ हरिभाऊ रविकांत राठोड बोलतायत. रविकांत राठोड याबद्दल काय म्हणतात ते बघूयात आपण एकदा थोडक्यात. रविकांतजी बोला. लक्षात घ्या, ज्या दिवशीपासून माननीय जरांगे पाटलांनी हैदराबाद गॅझेट लागू करून घेतलं, त्या दिवशीपासून खुद्द धनगर समाजाचे नेते हाके सरांनी सुद्धा सांगितलं की बा एसटी मध्ये आमच्या नोंदी आहेत. छगन भुजबळ साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे की एसटी मध्ये आमच्या नोंदी आहेत. जरांगे पाटलांनी सुद्धा सांगितलंय. म्हणजे प्रत्येक समाजाच्या नेत्यांनी, आज धनंजय मुंडे साहेबांनी सुद्धा आमच्या मोर्चामध्ये येऊन बरोबर एसटी मध्ये आमच्या नोंदी आहेत म्हणून सांगितलं. मला एवढंच सांगायचं की बाकीच्या, आम्ही उठाव केला म्हणून बाकीच्या लोकांनी आमची स्वतःची मागणी रेटू नये आता. कारण तुम्हाला सांगतो, आणि गणेशजी आहेत, गणेशजींना मला विनंती करायची आहे की सरकारकडे एक कलम 14, 15 आणि 16 नुसार. नाही पण रविकांतजी, तुम्ही असं कसं म्हणता? नाही, उद्या मराठा समाज असं म्हणेल ना की आम्ही आमचा हैदराबाद गॅझेट बोललो म्हणून आता बंजारा समाज बोलतोय. तुम्ही बोलता की आम्ही आता बोलतोय त्याच्यामुळे आमच्या पाठोपाठ आणखी कुठल्या समाजाने मागणी करू नये. पण संदर्भ जर असतील तर प्रत्येक समाज ही मागणी करणार ना. महाराष्ट्रातला बंजारा समाज सर एकत्र येऊन आता रोडवर उतरला. याच्या अगोदर 45 वर्षापासून तुम्ही चेक करा, अनेक आम्ही निवेदन इथल्या सरकारला दिलेले आहेत. पण या सरकारने आमच्या निवेदनाला फक्त केराची टोपली दाखवलेली आहे. आमची मागणी आजची आणि कालची नाहीये, जरांगे पाटील आले म्हणून नाहीये. परंतु जरांगे पाटलांना जर तुम्ही हैदराबाद गॅझेट लागू करू शकतात तर ते सेम बंजारा समाजाला लागू करावं, ही मागणी आमची काल उठली. परंतु आम्ही एसटीचं आरक्षण हे मागच्या 45 वर्षापासून मागतोय. त्याचे पुरावे आमच्याकडे अवेलेबल आहेत. आमचे आदरणीय धर्मगुरू रामराव बापू अनेकदा त्याच्यासाठी उपोषणाला बसलेले आहेत. ठीक आहे. दिल्लीला, मुंबईला, जिथं. ठीक आहे. भाजपचे गणेश खणकर आहेत, आपण त्यांच्याकडून याबद्दल जाणून घेऊयात ना. ते बाजू मांडतील सरकारची आणि सरकारी पातळीवर काय सुरू आहे ते पण आपल्याला सांगतील. गणेश खणकर सर, काय सरकार कसं बघतंय या सगळ्या मागण्यांकडे? कारण बंजारा समाजाची मागणी तशी बघितली तर ती या तर्कावर आधारित आहे. हैदराबाद गॅझेट तुम्ही लागू केलं आणि एका वर्गाला आरक्षण देतात, मग त्याच पद्धतीने आम्हाला सुद्धा द्या. बघा, असं आहे की एक महत्वाचा विषय मी मगाशी ज्याचा उल्लेख केला, एम्पेरिकल डेटा, आणि सर्व नंतर मान्यवर वक्त्यांनी जे काही चर्चेत सहभागी आहेत त्यांनी देखील त्याचा उल्लेख केला. बघा, असं आहे की आज हरिभाऊ राठोड या ठिकाणी फार सिनियर आहेत आणि आमच्या सोबत त्यांनी कामही केले. बरोबर. त्या मुद्द्यावरती हरिभाऊ, तुम्ही संसदेमध्ये तुमची वेगळी भूमिका मांडली, तुम्ही वॉकआउट करून गेला. नीट आठवा, ज्या रेणके समितीच्या अहवालाचा आपण उल्लेख करतो त्याने 2006 साली हा अहवाल दिला. त्यावेळेला त्यांनी जी जनसंख्या यातली काउंट केली होती, साधारणतः देशभरामध्ये ती 11 करोडची आसपास दिलेली होती. नीट आठवा, तुम्ही 2014 पर्यंत त्यावेळेला काँग्रेस, ज्याच्या समर्थनाचं तुम्ही वॉकआउट केलं, त्यांचं सरकार या वेळेला होतं. बघा, आपण 2 ते 3 वेळेला या संदर्भातली संधी गमावलेली आहे. ज्या वेळेला आपण मंडल आयोगाच्या शिफारसी स्वीकारल्या, मी आज त्या राजकारणात जात नाही, शरद पवार त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री होते, आज तो विषय नाहीये. बघा, असं आहे की आता ज्या वेळेला आपण ही सर्व चर्चा करतो, हैदराबाद गॅझेट किंवा सहानी केसचा वारंवार उल्लेख करत असताना मी मगाशी देखील म्हणालो की आता दादा इदाते समितीने अख्ख्या देशभर साधारणतः 3,500 जमाती आहेत की ज्या या आरक्षणामध्ये समाविष्ट होत आहेत. काही जणांच्या संदर्भामधले काही भौगोलिक परिस्थिती बदललेली आहे, हे मी काही केवळ बोलायचं म्हणून बोलत नाहीये किंवा मग दादा इदाते समिती लावा ना. दादा इदाते समिती तुम्हीच दादा हरिभाऊ, ऐका ना. अहो, ज्या विषयावर तुम्ही सभात्याग करून गेला ते 8 वर्ष काँग्रेसने लागू नाही केलं, या संदर्भात केंद्र सरकारने दादा इदाते समितीचा अहवाल आता स्वीकारलेला आहे. त्यांनी सादर करून त्या संदर्भातली आता तुम्ही पाहिलं असेल तर जनगणनेच्या संदर्भात केंद्र सरकारने निर्णय देखील घेतलेला आहे. ठीक आहे, आपण चर्चेला आहोत, पण माझं इथे परत एकदा निर्णय घ्या वेळेला सुट्टी नाही येतात. आरक्षणाशिवाय सुट्टी नाही. हा जो विषय ज्या वेळेला मांडायचा असतो, दादा इदातेची शिफारस आहे, माझी विनंती आपल्या की दादा इदाते समिती तुम्ही लावा आणि आम्हाला आरक्षण द्या. तुम्हीच नेमलेली समिती आहे.
ते चांगलं काम आहे आणि त्याच्यानंतर माननीय मोदी साहेबांनी दादा नीट ऐका. या संदर्भातला प्रामाणिकपणा आमच्यामध्ये नसता तर आम्ही ही समिती नेमली नसती, हे स्पष्ट करू इच्छितो. परंतु या संदर्भामध्ये हरिभाऊ एक बाब नीट लक्षात घ्या की प्रत्येक राज्यामध्ये या बाबतीतली परिस्थिती वेगळी आहे, जी आपण आज या ठिकाणी चर्चेतही मान्य केली की कर्नाटकात वेगळी आहे, आंध्रमध्ये वेगळी आहे, महाराष्ट्रात वेगळी आहे. तशी अख्ख्या देशभरामध्ये प्रत्येक वेळेला हा विषय बरं नाही गणेश खडकर सर, मला एक सांगा, राज्य सरकारच्या हातात या संदर्भात फार काही अधिकार नाहीयेत हे आपल्या सगळ्यांनाच मान्य आहे, अभ्यासकांचंही त्या बाबतीत दुमत नसावं. केंद्र सरकारला शिफारस करण्यासंदर्भात काही विचार राज्य सरकारचा सुरू आहे का, की जातीय जनगणना होईपर्यंत राज्य सरकारची वेट अँड वॉचची भूमिका आहे? नाही, बघा असं आहे की या संदर्भामध्ये सरकारने हा जो विषय आता आरक्षणाचा सुरू आहे या संदर्भात गांभीर्याने घेतलेला आहे. मुळात असं आहे बघा की प्रत्येक समाज ज्या वेळेला रस्त्यावर उतरून एवढ्या मोठ्या प्रमाणावर जेव्हा आंदोलन करतो ना, तर त्यावेळेला त्याची काहीतरी समाजाची गेल्या अनेक वर्षांच्या ज्या मागण्या आहेत त्या आता सुरू आहेत. बघा असं आहे की आम्ही 2014 पासून आम्ही सत्तेवर आलो, आम्हाला उडीपुरी 11 वर्ष झाली आहेत. त्यामध्ये ज्या वेळेला 2.5 वर्ष आमचं सरकार नव्हतं त्यावेळेला ह्या आंदोलनाची धग एवढी नव्हती. सरकार गेलं की आंदोलन सुरू होतात, त्याला आम्ही सकारात्मक घेतो. आम्ही अजिबात या विषयात आमचं दुमत नाही, त्यांच्या मागण्या आणि आम्ही अतिशय पॉझिटिव्हली याचा विचार करतोय. सौरभजी, मी एक मिनिट डिस्टर्ब करतो तुम्हाला. यस बोला अमोल मातेले, बोला. सौरभजी, यस बोला अमोल. 2014च्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सांगत होते की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही धनगर समाजाला आरक्षण देऊ, ही त्यांची भूमिका. ते आज विसरलेत. भूमिकेपासून पळ काढतायत, जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करतायत, संघर्ष लावून देतात आणि बाजूला होतात. कारण त्यांना काय करायचंच नाही. तर त्यांची इच्छा शक्ती असेल तर या मान्यवरांनी, संबंधित मान्यवरांनी अत्यंत अभ्यासपूर्वक त्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्या ठिकाणी कायद्याची व्याप्ती वाढवू शकतात. लोकसभेमध्ये, राज्यसभेत जर कायदा जर केला, या संदर्भामध्ये अनेक निवडणुकीमध्ये तुम्ही सांगता नंतर विसरून जाता. तुम्ही देखील मान्य कराल. निवडणुकीमध्ये तुम्ही आश्वासन देता, आमचे मत घेता, सत्तेवर येता आणि नंतर त्याच्याकडे ढुंकून पाहता. आपण मान्य करणार की नाही मला सांगा. खडकर सर, तुम्हाला थोडंसं थांबवतो. अमोल मातेले काय म्हणतात ते ऐकून घेऊया. आणि अमोल मातेले, मला एका प्रश्नाचं उत्तर आधी द्याल की शरद पवार गटाची बंजारा समाज जी मागणी करतोय, धनगर समाज जी मागणी करतोय, त्या संदर्भात काय भूमिका आहे ते पहिले तुम्ही सांगा आणि मग तुमची मांडणी. नाही असं नाहीये. बघा, आहेत की नाही खनकर साहेब, माझं ऐकून तर घ्या. आम्ही टीका करू नका तुम्ही. समाजात सुप्रीम कोर्टामध्ये अनेक राज्यांचे संदर्भ घेऊन खटले प्रलंबित आहेत की नाही? आमची भूमिका आहे. केवळ आपल्याचा एक विषय धरून तुम्ही या पद्धतीने भूमिका मांडू नका. मातेले, तुम्ही पूर्वग्रहित होऊन बोलत आहात. यात राजकारण आणू नका. नक्कीच आणू नका. बंजारा समाज आता उठून उभा राहिलेला आहे. ज्या पद्धतीने आज मोर्चे आपण बघितले मराठवाड्यामध्ये, त्यासाठी तुम्हाला आरक्षण द्यावंच लागेल. तुम्हाला सुट्टी नाही आता. ती मागणी फक्त शासनाकडे द्यावी. ठीक आहे. सगळ्या अभ्यासकांनी आणि बंजारा समाजाच्या वतीनं आलेल्या विचारवंतांनी आपली भूमिका मांडलेली आहे. भाजपच्या वतीनं सुद्धा गणेश खणकरांनी सरकारची भूमिका मांडली आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते अमोल मातेले यांनी सुद्धा आपली भूमिका मांडलेली आहे. सरकारला काही प्रश्न सुद्धा केलेले आहेत. आरक्षणाचा प्रश्न हा राज्यात सध्या क्लिष्ट होत चाललाय. तर राज्य सरकार हा प्रश्न कसा हाताळतं आणि कुठलं आश्वासक चित्र प्रत्येक समाजाला वाटावं असं वातावरण राज्य सरकार तयार करतं का, आणि काही प्रश्नांची उत्तरं आणि आंदोलनांना सुद्धा उत्तरं कुठल्या माध्यमातून देतं, त्यांचं समाधान कसं करतं हे सुद्धा बघावं लागणार आहे. आणि त्याच दिशेनं आता सगळ्यांचं लक्ष आहे आणि महाराष्ट्राचं भवितव्य सुद्धा त्याच्यावर अवलंबून आहे. आत्ताचा आरक्षण प्रश्न बघता सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो की आपण चर्चेत सहभागी झालात, वेळ काढून आलात, आपली भूमिका मांडलीत त्यासाठी. या चर्चेत आज इथेच थांबूयात. पाहत राहा जय महाराष्ट्र.